भंडारा जिल्ह्यात बोगस मुख्याध्यापकाला शालार्थ आयडी देण्याप्रकरणामध्ये शिक्षण उपसंचालक उल्हास नरड आणि इतरांना अटक झाल्यानंतर आता अशा बोगसपणाची प्रकरणं अनेक जिल्ह्यांमधून समोर येत आहेत। गोंदिया जिल्ह्यातल्या बोगस भरतीची धक्कादायक माहिती समोर येते। गोंदिया जिल्ह्यात अनेक खाजगी शिक्षण संस्थांमधल्या 15 शिक्षकांची मान्यता रद्द झाल्यानंतर सुद्धा 6 महिन्यांपासून त्यांचे वेतन बंद न करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते यशवंत मानकर यांनी दिलेली आहे। बनावट कागदपत्रांच्या आधारे 15 शिक्षकांनी शिक्षक पद मिळवल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे। आम्ही या संदर्भात शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना वारंवार विचारणा करतो, परंतु ते असे सांगतात की व्हाईट कॉलर दबंग जे नेते आहेत त्यांच्या दबाव तंत्रामध्ये आम्ही माननीय राज्याचे मुख्यमंत्री यांच्याशी आम्ही बोलणं झालंय असं ते उत्तर देतात आणि कारवाई करत नाही। हे शोकांतिक आहे। माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की या प्रकरणांची SIT मार्फत आणि निवृत्त जे आहेत न्यायाधीश त्यांची समिती गठीत करावी आणि या प्रकरणावर हे जितकेही गुन्हेगार आहेत त्यांचा पडदा फाश करावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।